नागपूरमधील विधान परिषदेचे आमदार आणि फडणवीसांचे निकटवर्तीय नेते यांनी राजकारणातून संन्यास घेतलेला आहे। तर त्यांच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय आहे, कोण आहेत ते नेते, पाहूया हा रिपोर्ट। फडणवीसांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशींनी राजकारणातून संन्यासाची घोषणा केली। त्यांच्या निर्णयानंतर भाजप समर्थकांनी जमून त्यांना निर्णय मागे घेण्याचं आवाहन केलं। सध्याची राजकीय संस्कृती आणि निष्ठावंतांवर होणारा अन्याय याबद्दलही त्यांनी स्पष्ट मत मांडत एक पत्र लिहिलं। राजकारण ही माझ्यासाठी नेहमीच पद किंवा प्रतिष्ठेपेक्षा वेगळी, समाजसेवेची आणि निष्ठेची वाट होती। मात्र आज सत्तेसाठी होणारी पक्षांतर, संधी साधूपणा आणि वाढलेली स्पर्धा सामान्य मतदारांसह निष्ठावान कार्यकर्त्यांनाही अस्वस्थ करत आहे। मर्यादित जागा आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे कोणीच थांबायला तयार नाही, ही वस्तुस्थिती। आजही मी स्वतःला भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो, पण हे चित्र पाहता आता आपणच थांबावे असा विचार मनात पक्का होत गेला आणि तोच निर्णय या पत्रातून मांडत आहे। मी आता 55 वर्षाचा झालो। स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे। पक्षाने मला मोठं केलं याची मला जाणीव आहे। त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करत आहे की हा निर्णय त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी मागे घेतला पाहिजे। मी पण राजीनाम्याची तयारी दर्शवली। 100% जर त्यांची जी तयारी असेल त्यांच्यासोबत आम्ही आहे। ज्या माणसांनी आमच्यासाठी एवढं काही केलं तो माणूसच जर राहणार नाही, इंजिनच जर थांबलं तर डब्यांचं काय? की ज्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये एवढं मोठं झालो, तर आम्हाला ते मान्य नाही। त्यांचा आग्रह आहे, डोळ्यात अश्रू आहे बऱ्याच लोकांच्या, ते पण राजीनामा देण्याच्या तयारीत आहे। तुम्ही काय विचार करता तुमच्या निर्णयावर? विचार करायचा विषयच नाही आहे, मी निर्णय घेतलेला आहे हा। आणि ज्यांच्या सोबत मी 30 वर्ष ज्यांच्या गाडीवरती, मागे माझ्या गाडीवरती ते असं राहिलेलो आहे, अशा मित्राशी, बंधूशी, मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतलेला आहे। त्याच्यामुळे आता निर्णयाला मागे नाही। संदीप जोशी हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्याबद्दल देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील। कुठे काही नाराजी असेल तर दूर करण्याचा प्रयत्न पक्षीय पातळीवर निश्चित होईल। काय असतं, पक्षामध्ये थोडंफार नाराजी असते, ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्रजींच्या माध्यमातून नक्कीच करतील। आणि संदीप जोशी हे स्वयंसेवक आहेत, ते कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाहीत। संदीप जोशी विधान परिषदेचे आमदार होण्याआधी नागपूरचे महापौरही राहिले। याआधी भाजपमधल्या उपऱ्यांच्या प्रवेशावरून निष्ठावंतांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीरपणे नाराजीही वर्तवली। यानंतर फडणवीसांचे निकटवर्तीय संदीप जोशींनी त्याच मुद्द्यावरून थेट राजकीय संन्यासाची घोषणा केली। आज राजकारणाची जी स्थिती झालेली आहे, हा पक्ष सोडा, तिकडे जा, तिकडे या, इकडे या, कुठल्याही पद्धतीची कोणालाही काहीही त्यामध्ये म्हणजे पक्ष सोडताना, पक्षात येताना, आज या तिकिटावर उमेदवारी लढा आणि उद्या दुसऱ्या पक्षात जा, हे जे आहे सर्व हे लोकांमध्ये नैराश्य आहे याचं। म्हणजे महानगरपालिकेमध्ये नेहमीच मताधिक्याने व्होटिंग होतं, यावेळेला आपण बघितलं का? यावेळेला महानगरपालिकेमध्ये मताधिक्याने व्होटिंगच नाही झालं। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।